आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र. मार्गस्य नेतारं भेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तत्पुनर्लब्धये. मोक्षमार्गाचे नेता. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. कुठलं सूत्र आहे? सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. हो, मोक्ष मार्ग असं म्हणायचं. हां, आणि त्या सुखाला मिळवण्याचा जो मार्ग तर तो काय आहे? मोक्ष मार्ग म्हटला. हां, मग आता मोक्ष मार्गाची व्याख्या काय बघितली आपण इथं? दुसरं सांगा कोणीतरी. हां, ह्यांची एकताच काय आहे तर मोक्ष मार्ग आहे. हां, मोक्षाचे मार्ग किती आहेत? हां, एकच आहे. हां, म्हणजे इथं फसायचं नाही. हां, नाहीतर आपण काल बघितलं होतं ना की व्यवहार मोक्ष मार्ग, निश्चय मोक्ष मार्ग असे दोन नाही आहेत, तर कथन दोन पद्धतीने केलं जातं. मोक्ष मार्ग सांगितला जातो, एक व्यवहार पद्धतीने सांगितला जातो आणि दुसरा निश्चय पद्धतीने सांगितला जातो. पण मार्ग किंवा पोहोचण्याचं ठिकाण जे आहे तर ते काय आहे? एकच आहे आणि त्याच्यावर चालण्याचा मार्ग पण एकच आहे. फक्त सांगण्याची पद्धती काय आहे तर दोन वेगवेगळ्या पद्धतीने आहे. तर कुठले आहेत हे दोन मार्ग? कथन करण्याची पद्धत. हां, व्यवहार मोक्ष मार्ग आणि निश्चय मोक्ष मार्ग. आता व्यवहार मोक्ष मार्ग कशाला म्हटलेला आहे? हां, सांगा. खरे देव शास्त्र गुरु यांच्यावर श्रद्धा करणे, ज्ञानावर श्रद्धा करणे, आत्मस्वरूपाची रुची किंवा ओढ असणे. हां, बरोबर. व्यवहार मोक्ष मार्ग. आता निश्चय मोक्ष मार्ग कशाला म्हटलेला आहे? आत्मस्वरूपाचे चिंतन आणि आत्म्याचे श्रद्धान. हां, म्हणजे आत्मस्वरूपाचं श्रद्धान, आत्मस्वरूपाचं ज्ञान आणि आत्मस्वरूपामध्ये राहण्यासाठी तिथं पुरुषार्थ किंवा प्रयत्न, त्याच्या राहण्यामध्ये तिथं आपण सतत लीन असणं, तर हे काय आहे? निश्चय मोक्ष मार्ग असं म्हटलेलं आहे. आता सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र ह्या प्रत्येकाची व्याख्या कोण सांगताय? वीणा भाभी. आचार्यांनी पहिल्यांदा कशाचा उपदेश दिलेला आहे? अगोदर मोक्ष मार्ग सांगितलाय. मग आपण काल काय बघितलं होतं की मग अगोदर शिष्याने प्रश्न विचारला ना, अगोदर जे काही बंध मार्ग आहे किंवा ज्या कारणांमुळे दुःख आहे किंवा जी दुःख आहे त्याचं वर्णन का नाही केलं असं सांगितलं होतं ना आचार्यांनी. असा प्रश्न विचारला होता. मग त्याचं उत्तर काय दिलं होतं काल? म्हणजे काय सांगितलं होतं आचार्यांनी कारण त्याचं? आचार्यांनी पहिल्यांदा मार्ग सांगितलाय, मोक्षाचा मार्ग किंवा दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितलेला आहे. त्यांची शैली अशी पण आहे, हे पण बघितलं ना आपण काल, की बाबा काही जणांनी अगोदर काय केलेलं आहे? ह्या चार गतीमधल्या दुःखाचं वर्णन केलेलं आहे. मग त्यांनी असं का केलं? मग त्यांचा पण दृष्टिकोन काहीतरी असेल ना. म्हणजे आता ह्या आचार्यांचा दृष्टिकोन असा आहे. मग ज्यांनी अगोदर दुःखाची कारणं किंवा चार गतीमध्ये काय दुःख आहे हे सांगितलं, मग त्यांनी अगोदर दुःख सांगून नंतर का मार्ग सांगितला, असा पण तिथं काय होतो? प्रश्न येतो. तर त्याचं कारण काय सांगितलं मग? तर जगामध्ये वेगवेगळ्या विचारांचे जीव आहेत. प्रत्येकाचे कसं आहे? चिंतन वेगळं आहे किंवा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मग काही जणांचा दृष्टिकोन असा असतो की कुठे दुःख दिसते, अनुकूलता आहे, सगळं काही पाहिजे ते मनासारखं पूर्ण होते ती इच्छा, किंवा जे जे पाहिजे ते सगळं आहे आपल्याजवळ, मग त्यांना दुःख कसं कळणार? मग तिथं त्यांनी काय सांगितलं की बाबा आत्ता जरी आपल्याला इथं सगळं अनुकूल वाटत असेल तरी ह्या चार गती आहेत. ह्या चार गतीमध्ये प्रत्येक ठिकाणी असं वेगळं वेगळ्या प्रकारचं दुःख आहे आणि हे दुःख आपण अनादी काळापासून काय करत आहोत? भोगत आहोत. आणि मग ते दुःख अगोदर सांगून त्या दुःखाला दाखवून नंतर त्यांनी काय केलेलं आहे? मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे असं प्रत्येकाचं काय आहे तर चिंतन वेगळं, कारण तसे वेगवेगळे जीव ह्या तीन लोकांमध्ये आहेत. मग आता परत इथं अजून एक उदाहरण दिलेलं आहे की उमास्वामींनी अगोदर मोक्षाचा मार्ग सांगितला,
मग तिथं सांगितलं की एखाद्याला हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्याला काय दवाखान्यात नेलेलं आहे. मग तिथं गेल्यानंतर जर डॉक्टर त्याला रागवायला लागले, काय म्हणायला लागले की बाबा तुला काय झालेलं आहे, असा असा अटॅक आलेला आहे आणि तो तीव्र स्वरूपाचा आहे, तुझं काय आता काय म्हणजे असं म्हणजे तुला इतकं सांगितलं होतं की तू पथ्य पाळ, व्यायाम कर, हे कर ते कर, हे खाऊ नको ते खाऊ नको, तर तू ऐकलं नाही त्यामुळे तुला आता असं झाले, असं करतात का वगैरे असं जर तिथे डॉक्टर म्हणायला लागले तर काय होणार, तो पेशंट अजून गळाटून जाणार किंवा कदाचित त्याच्यामध्ये त्याचा जीव पण जाऊ शकतो. म्हणून मग तिथं काय सांगतात डॉक्टर, ठीक आहे काही काळजी करू नका, आपण असं असं करू, ह्याच्यातून बाहेर पडू, म्हणजे तिथं अगोदर ते जे काही असेल ते उपाय चालू करून तिथं ते धीर देतात आणि नंतर मग सांगतील पण ह्याच्यामुळं झालं होतं किंवा तुम्ही असं करायला पाहिजे होतं, हे केलं नाही वगैरे असं सांगतील पण अगोदर काय करतात तिथं त्याला धैर्य देतात. म्हणून तिथं ही शैली पण एका दृष्टीने योग्य आहे आणि ती म्हणजे चुकीचं कुठलंच नाही, पण ज्याला जे योग्य आहे त्यांनी ते ग्रहण करण्याच्या अपेक्षेने तिथं हे सांगितलेलं आहे. मग ह्याचं उदाहरण आपल्या प्रथमानुयोगामध्ये एक आहे, कुठलं आहे तर सीतेला काय केलं रामाने, तिच्यावर असा आळ आला ना की ती रावणाजवळ राहून आलेली आहे, मग ती पवित्र कशी असेल, तिचं शील शुद्ध कसं असेल, असं तिथं गावामध्ये काय झालं, लोकांनी तिथं तिच्यावर आरोप घ्यायला सुरुवात केली. मग आता रामाने काय केलं, कृतांत वक्त्र नावाच्या सेनापतीला सांगितलं की हिला जंगलामध्ये नेऊन सोडून ये. मग आता जाताना जर त्या सेनापतीने तिला सांगितलं असतं की बाबा तुला असं असं मी जंगलात घेऊन सोडायला चाललेलो आहे, एक उदाहरण म्हणून बघतोय बरं का आपण, तर तिथं जाताना तिचे काय हाल झाले असते. मग तिथं जंगलामध्ये तिथं नेऊन तिथं का आणलं म्हणल्यानंतर मग त्यांनी तिथं सांगितलं की बाबा मला अशी अशी रामाची आज्ञा होती की तुम्हाला इथं आणून सोडायचंय वगैरे. मग त्याचं कारण सांगितलं की असा असा लोकोपवाद आलेला आहे की सीता पवित्र कशावरून, मग तुम्ही तिला घरात कसं ठेवून घेतलंय वगैरे. आणि मग त्या सेनापतीला खूप वाईट वाटत होतं, काय वाटत होतं की बाबा असलं काम एका राणीला मला सोडावं लागतंय जंगलामध्ये आणि तिची काय आता इथून पुढं तिचे किती हाल होतील, तिला किती दुःख होईल वगैरे, असं तिथं त्याला वाईट वाटत होतं. मग हे बघितल्यानंतर एकतर पहिल्यांदा ती त्याला समजून सांगते बाबा तुझी काही चूक नाही आहे, तू काय आहेस तर राजाची आज्ञा तुला पाळावी लागते. आणि तरी पण असंच राजाला पण कदाचित वाटत असेल की मी सीतेला सोडलं, त्याचं म्हणजे रामाचं प्रेम होतं ना सीतेवर, खूप प्रेम होतं, म्हणून तर तिला जंगलामध्ये जेव्हा तिचं हरण झालं तेव्हा एवढं तो तिच्यासाठी आकुलता वगैरे केली किंवा तिला शोधण्यासाठी त्यांनी एवढे प्रयत्न केले, युद्ध केलं वगैरे, म्हणजेच त्याचं प्रेम होतं. पण आता काय आहे, तो राजा आहे आणि राजा असल्यामुळे त्याला हे काय निर्णय घ्यावा लागलेला आहे. मग तिला असं वाटतं की राजाला पण कदाचित असं वाईट वाटत असणार, म्हणून ती काय सांगते की तुम्ही पण दुःखी होऊ नका आणि तुमच्या राजाला पण सांगा की दुःखी होऊ नका. तर तिथं काय सांगितलंय, ती 3 प्रकाराने त्याचं काय करते तर सांत्वन करते. रामाला सांगा निश्चिंत राहा, मला जे काही प्रसंग प्रतिकूलता आहे तर ते माझ्याच कर्माचा उदय आहे, त्याच्यामध्ये तुमचा दोष नाही. पहिल्यांदा काय सांगितलं, म्हणजे एवढं जंगलामध्ये सोडलंय, पोटात बाळ आहे, तिथं काय आहे का घरदार, नातेवाईक, खायची पायची व्यवस्था काही नाही आहे, तरी सुद्धा ती काय म्हणते, रामाला सांगा तुम्ही निश्चिंत राहा, मला जी काही प्रतिकूलता, संकट, दुःख आहे तर ते माझ्याच कर्माच्या उदयामध्ये आहे, त्याच्यामध्ये तुमचा बिलकुल दोष नाही. त्याच्यानंतर अजून काय सांगते की मला तुम्ही सोडलंय पण तुम्ही मनापासून सोडलेलं नाही, तर तुम्हाला हे सोडावं लागलेलं आहे, ज्याप्रमाणे सोडावं लागलेलं आहे. म्हणजे आता तुमच्या भूमिकेमध्ये कोण आहात तुम्ही, पती म्हणून हा निर्णय घेतलेला नाहीये, राजा म्हणून तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. आणि राजाने जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्याकडून प्रजेचं पालन योग्य पद्धतीने होणार नाही. म्हणून ती काय म्हणती, तुम्ही केलेलं हे कृत्य योग्यच आहे, कारण हा निर्णय माझ्या पतीने नाही तर एका राजाने, रामाने घेतलेला आहे आणि रामाने ही शिक्षा दिलेली आहे, याचा मला उलट गर्वच आहे. काय म्हणते ती की तुम्ही हे जे काही मला शिक्षा दिली आहे तर ते दुःख वगैरे पुढचं, पण तुम्ही एवढा म्हणजे असा योग्य निर्णय घेतला ह्याचा मला अभिमान आहे असं म्हणते. आणि तिसरं अजून एक सांगते की ठीक आहे आता मला सोडलं, तुम्ही राजा आहे, त्या भूमिकेमधून तुम्हाला हे सगळं करावं लागलं, पण
असं जर तुम्हाला कुणी धर्माबद्दल सांगितलं तर तुम्ही धर्माला सोडू नका. म्हणजे तिथं तिने अशा पद्धतीने म्हणजे स्वतःवर काय वेळ आली त्याचा विचार न करता सुद्धा योग्य काय आहे ह्याचं तिथं तिने विचार करून सांगितलं. आणि मग हे ऐकल्यानंतर त्या सेनापतीला काय वाटलं, किती सात्विक आहे ही सीता, तिचे विचार किंवा तिची पवित्रता इतकं असून सुद्धा तिला तिच्यावर अशी वेळ आलेली आहे, किंवा ती किती वैराग्यशील आहे, रामाला दोष न देता उलट रामाचं कौतुक करते, त्यालाच समजावून सांगते, आणि अशा सतीला जंगलात सोडण्याचे काम मला करावं लागते. म्हणजे मी किती पापी आहे, आणि असं स्वतःचा धिक्कार केला आणि तो परत राज्यात गेलाच नाही. काय केलं त्याने, दीक्षा घेतली. दीक्षा घेऊन त्यांनी काय केलं तर परत स्वतःचं कल्याण केलं. म्हणजे आता इथं त्यांनी काय, आपल्याला काय बघायचं होतं इथं, की अगोदर तिला काय सांगितलं त्यांनी, तिथं जाईपर्यंत काय सांगितलंच नाही. म्हणजे अगोदर सांगितलं असतं तर त्याला भीती वाटत होती, हिच्या मनाची काय स्थिती होईल, कसं व्हायचं, त्यापेक्षा तिथं गेल्यानंतर सांगू. म्हणजे असं 2 पद्धतीने तिथं कथन शैली आहे हे सांगण्यासाठी बघितलं आपण. आता सम्यक दर्शन म्हणजे पदार्थ का यथार्थ श्रद्धान, ते म्हणजे हे काय आहे तर विपरीततेने रहित असं श्रद्धान. त्याच्यानंतर संशय विपर्यय अनध्यवसाय रहित सम्यक दर्शन पूर्वक जे ज्ञान होतं तर ते सम्यक ज्ञान, आणि ज्याद्वारे अज्ञान क्रियांचा नाश होतो किंवा अज्ञानरूपी जे आचरण आहे त्याचं निराकरण केलं जातं, आणि जे योग्य आचरण आहे तर त्या योग्य आचरणाला आपण धारण करतो. तर असं हे सम्यक चारित्र्य म्हटलेलं आहे. आपण परवा ह्याच्यातलं वाचलेलं थोडं, की सम्यक दर्शन म्हणजे काय तर श्रद्धान ऐसा ही है अन्यथा नहीं है, ऐसी प्रतीती ऐसा भाव. त्याच्यानंतर सम्यक ज्ञान म्हणजे संशय विपर्यय अनध्यवसायाने रहित अपने आत्मा का तथा पर का यथार्थ ज्ञान सम्यक ज्ञान है. विरुद्ध अनेक कोटी स्पर्शी ज्ञानम संशय, म्हणजे संशय कशाला म्हटलेला आहे, अनेक विरुद्ध बाजूंना स्पर्श करणारं जे ज्ञान आहे तर त्याला संशय म्हटलेला आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा संशय असतो किंवा शंका असते मनामध्ये, तेव्हा एक हे टोक असतं आणि एक दुसरं टोक असतं. म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात, म्हणून तिथं त्याला विरुद्ध अनेक बाजूंना स्पर्श करणारं ज्ञान असं म्हटलेलं आहे. अर्थात ऐसा है की वैसा है, इस प्रकार परस्पर विरुद्धतापूर्वक 2 प्रकार रूप ज्ञान को संशय कहते हैं. जैसे आत्मा अपने कार्य को कर सकता होगा या जड़ के कार्य को. म्हणजे आपण आता तिथं सोनं ह्याचं बघितलं होतं उदाहरण, कशाचं बघितलं होतं, दोरी आणि सापाचं उदाहरण बघितलं होतं. आता इथं दुसरं उदाहरण घेतलंय, की मनामध्ये काय शंका येते, की हा जो जीव आहे तर तो स्वतःच करतोय का परद्रव्याचं पण परिणमन करू शकतोय. परद्रव्याचं म्हणजे आपल्या संयोगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, जे जे परद्रव्य आहेत तर त्याचं परिणमन हा जीव करू शकतो का, की फक्त स्वतःच्या जीवाचंच करतोय. म्हणजे असं तिथं काय आहे तर मनामध्ये शंका आहे. शुभ राग रूप व्यवहार से धर्म होगा या वीतरागता रूप निश्चय से धर्म होगा. तिथं काय शंका आहे, आता पहिली शंका लक्षात आली का, म्हणजे जीव किंवा एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं परिणमन करू शकतो का, की स्वतःच करू शकतो, स्वतःच्या बरोबर दुसऱ्याचं पण करतो का, स्वतःच करत असेल किंवा दुसऱ्याच करत असेल, नक्की काय आहे. म्हणजे असं तिथं काय आहे तर संशय. आता दुसरं उदाहरण काय सांगितलंय, शुभ राग रूप व्यवहार से धर्म होगा या वीतराग रूप निश्चय से. म्हणजे जो व्यवहार मोक्ष मार्ग सांगितला तर त्याच्याद्वारे, मुळात धर्म म्हणजे कशाला म्हटलेला आहे, धर्म म्हणजे पुण्य किंवा पुण्य नाही घ्यायचं इथं बरं का. धर्म म्हणजे इथं शुद्ध भाव घ्यायचं किंवा जसं आहे तसं स्वरूप घ्यायचं. मग व्यवहाराच्या द्वारे किंवा व्यवहार मोक्ष मार्गाच्या द्वारे आपल्याकडून ज्या ज्या शुभक्रिया किंवा षटक्रिया जे काही आपण करतोय तर त्याच्याद्वारे आपल्याला शुद्ध स्वरूप किंवा आत्म्याचं स्वरूप प्रकट होणार आहे का, की फक्त की तिथं मोक्ष मिळणार आहे का, की कर्माची निर्जरा होणार आहे का, की
की ह्यासाठी वीतरागता रूप धर्माचा आश्रय घ्यायला पाहिजे असं तिथं शंका आहे. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? संशय. आता विपर्यय कशाला म्हटलेला आहे? विपरीतैक कोटी निश्चयो विपर्यय. म्हणजे विपरीत म्हणजे उलट, उलट्या बाजूचा जो काही मत होतं, जे चुकीचं मत होतं, तर त्या चुकीच्या मताला योग्य समजतो. म्हणजे जे जसं नाही तर त्याला काय समजतो? ते बरोबर आहे किंवा ते तसंच आहे, योग्य आहे असं समजतो आणि मग त्याला विपर्यय नावाचा दोष म्हटलेला आहे. अर्थात वस्तुस्वरूप से विरुद्धतापूर्वक ऐसा ही है, इस प्रकार का एकरूप ज्ञान विपर्यय है. म्हणजे आता ज्या दोन संशयाच्या दोन गोष्टी होत्या, ही का ती, तर त्याच्यामधली जी चुकीची गोष्ट होती तर त्या गोष्टीला तो बरोबर म्हणून हे बरोबर आहे असा निर्णय करतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? विपरीत नावाचा दोष. मग काय उदाहरण दिले? जैसे शरीर को आत्मा. काय म्हटलेलं आहे? शरीराला तो जीव समजतो. किंवा आता वरची जी उदाहरणं त्यांनी दिली होती, काय दिलं होतं? आत्मा अपने कार्य को कर सकता है या जड़ के कार्य को. मग आता इथं विपरीत दोषवाला काय निर्णय करणार? आत्मा स्वतःचं पण करतोय आणि पराचं पण करतोय, शरीराचं पण करतोय, सगळ्या घरदाराचं पण करतोय, म्हणजेच काय आहे? पराचं पण मी करू शकतो. म्हणजे अशी विपरीतता तिथं होते. त्याच्यानंतर शुभरागानेच धर्म होणार. धर्म होणार म्हणजे मला मोक्ष मिळणार, माझ्या कर्माची निर्जरा होणार किंवा मला तिथं सगळं खरं सुख मिळणार अशी मान्यता, तर हे काय आहे? विपरीतता होणार. अनध्यवसाय किमित्यालोचन मात्र मनध्यवसाय हो. अर्थात कुछ है ऐसा निर्धार रहित विचार अनध्यवसाय है. जैसे मैं कोई कुछ हूँ ऐसा जानना. म्हणजे काहीतरी आहे, मग मी पण कोणतरी असेल, जीव तरी असेल, पुद्गल तर असेल किंवा दोन्ही मिळून असेल. म्हणजे असं तिथं काय आहे? निर्णय पण नाही आणि शंका पण नाही, असा तो अनध्यवसाय नावाचा दोष. जीव और आत्मा दोनों शब्द एक ही अर्थ में प्रयुक्त होते हैं. म्हणजे आता कुठं जीव हा शब्द येईल, कुठं आत्मा हा शब्द येईल, पण दोन्हीचा अर्थ एकच आहे, वेगळा नाही. हे समजून घ्यायचे. तर सम्यक चारित्र कशाला म्हटलेलं आहे? यहाँ सम्यक पद अज्ञानपूर्वक आचरण की निवृत्ती के लिए प्रयुक्त किया है. सम्यक शब्दाचं आपण काय बघितलं होतं? कसलं विशेषण म्हटलेलं त्याला? सम्यक ज्ञान. सम्यक ह्या शब्दाला प्रशंसावाचक. म्हणजे तिथं तो शब्द काय करतोय? त्या ज्ञान, चारित्र किंवा श्रद्धेला ते योग्यच आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाही किंवा तिथं जे काही वस्तूचं जसं स्वरूप आहे तसंच जाणलेलं आहे असं तिथं काय करतोय? ते एक शिक्का किंवा एक असं योग्य पद्धतीचं आहे हे दर्शवण्याचा तो शब्द आहे. म्हणून अज्ञानपूर्वक आचरण की निवृत्ती. आता चारित्राचा विषय आहे ना, मग सम्यक चारित्र. तर चारित्र कसं आहे? अज्ञानपूर्वक आचरण म्हणजे कशाला म्हटलेलं आहे? अज्ञानाच्या द्वारा. म्हणजे आपल्याला पूर्ण ज्ञान नाही किंवा चुकीचं ज्ञान आहे, विपरीत ज्ञान आहे, मग त्या ज्ञानाच्या द्वारे आपल्याकडनं ज्या ज्या क्रिया होणार तर त्या क्रिया कशा होणार? चुकीच्या होणार किंवा पापरूप क्रिया होणार आणि त्याच्यातून आपण सुख मानणार किंवा ते योग्य मानणार. मग ह्याचं आपलं रोजचं जीवन कसं चाललेलं आहे? अज्ञानपूर्वक आचरण चाललेलं आहे का ज्ञानपूर्वक आचरण आहे? आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कुणाचा विचार करतो? स्वद्रव्याचा करतो का परद्रव्याचा करतो? उठल्यापासून आपण आजच उठल्यापासून जीव म्हणून किती वेळा स्वतःला जाणलं? परद्रव्य. म्हणजे आठवतं तरी का आपल्याला की मी जे काही मी करतोय तर ते माझं नाही किंवा हे माझं स्वरूप नाही, मी तर जीव आहे असं आपल्याला आठवतं का? म्हणजे किती आपण त्या परद्रव्याशी एकरूप होऊन मला हे करायचे. म्हणजे आत्ताच आपण वाचलं ना, परद्रव्याचं मी करू शकतो का मी माझ्या स्वतःच करू शकतो, अशी आपल्याला शंका. म्हणजे तिथं संशय नावाच्या ह्याच्यामध्ये उदाहरण घेतलं होतं. पण आपला तिथं काय आहे? पक्का निर्णय आहे. काय निर्णय आहे? संशय नाही आपल्याला की आपण पराचं करतोय किंवा करू शकतो का. तर निर्णय काय आहे? मीच करणारा, मला स्वयंपाक करायचा किंवा मी केल्याशिवाय होतच नाही, असं सगळं जे काय आहे
किंवा ह्या 5 इंद्रियांच्या भोगाच्या द्वारेच मी सुखी आहे. मग ह्या शरीराला काय जे पाहिजे ते नाही मिळालं तर तिथं काय झालं, मला दुःखाची प्राप्ती झाली किंवा तिथं मला दुःख झालं किंवा माझ्या मनासारखं नाही मिळालं तर तिथं काय होते, तगमग होते. म्हणजेच तिथं काय आहे, आपण परद्रव्याच्या द्वारे काय करतोय, सुख मानतोय किंवा परद्रव्याचा करता स्वतःला मानतोय. तर हे जे मानणं आहे आणि त्याद्वारे ज्या काही क्रिया आपल्याकडून केल्या जातात तर त्या क्रिया कशा आहेत, मग अज्ञानपूर्वक आहेत. आपण करू शकतो का परद्रव्याचं? आपण जर परद्रव्याचं करू शकत असेल तर मग प्रत्येक गोष्ट आपल्याला जशी पाहिजे, जेव्हा पाहिजे तशी, तेवढीच अगदी त्याच वेळेस ती मिळायला पाहिजे किंवा तशी आपल्याकडून व्हायला पाहिजे. होतंय का? कुठली गोष्ट झाली तर लगेच म्हणतो माझ्यामुळं झाली, आणि जर एखादी काही बिघडली तर लगेच काय म्हणतो, तिथं काहीतरी कारण सांगतो. मग ते असं मध्ये मध्ये झालं किंवा हे कमी पडलं, त्यांनी मध्ये असं येऊन लुडबुड केली, म्हणजे तिथं काय करतोय, लगेच पराला दोष देतोय. म्हणजे कर्तृत्व चांगलं झालं तर स्वतःला घेतोय आणि जर काही बिघडलं तर दुसऱ्याला कर्तृत्व देतोय. म्हणजे काय आहे, तर ही अज्ञान रूप काय आहे, क्रिया आहे. मग ह्या गोष्टी मुळात ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या योग्यतेने होतंय. म्हणजे परद्रव्य सुद्धा एक स्वतंत्र द्रव्य आहे आणि त्याचं परिणमन त्या द्रव्याच्या अधीन आहे. ते द्रव्य ते परिणमन करण्यासाठी खंबीर आहे, स्वतंत्र आहे, सामर्थ्यशील आहे. पण आपण हे न स्वीकारता आपण त्याला स्वतःचा कर्ता मानतोय आणि मग त्याद्वारे करायला जातोय, त्याच्याबद्दल रागद्वेष करतोय, त्याच्याबद्दल इष्टानिष्ट भाव करतोय आणि मग तिथं आपण सुख दुःख त्याद्वारे मानतोय. मग ही सगळी जी अज्ञानपूर्वक आपली होणारी क्रिया आहे तर त्याच्यापासून निवृत्त होण्यासाठी काय आहे किंवा त्याच्यापासून निवृत्त आहोत किंवा तसं ते आचरण आहे हे दाखवण्यासाठी तिथं सम्यक शब्द आलेला आहे. चारित्र्याच्या पाठीमागं असलेला सम्यक शब्द काय सांगतोय, की हे जे आचरण आहे किंवा ह्या ज्या क्रिया चाललेल्या आहेत तर त्याच्यामध्ये अज्ञानपूर्वक होणारी क्रिया नाही, तर ती कशी आहे, सम्यक ज्ञानपूर्वक होणारी क्रिया आहे. कुठल्या चारित्र्यामध्ये, सम्यक चारित्र्यामध्ये. सम्यक चारित्र्यामध्ये काय होतंय, काय जाणतोय आपण, की हे सगळं जे काही संयोग आहेत शरीरापासून, शरीराच्या निमित्तात गोळा झालेले सगळे संयोग कसे आहेत, पर आहेत आणि त्या परद्रव्याचा मी करता नाही, तर काय आहे, तर त्या सगळ्या क्रियांना किंवा त्या द्रव्याला मी जाणणारा मात्र आहे. आणि अशा मान्यतेद्वारा, अशा ज्ञानाच्या द्वारा त्या क्रिया होत आहेत. मग तिथं त्यामुळं तिथं काय आहे, अज्ञान नाही किंवा त्याच्याद्वारे कुठली इच्छा अपेक्षा नाही त्या क्रिया करताना किंवा त्या क्रिया होत असताना त्याच्यामुळं मी सुखी, त्याच्यामुळं मी दुःखी ही मान्यता पण नाही. म्हणून ह्या आचरणाला काय म्हटलेलं आहे, सम्यक आचरण म्हटलेलं आहे. किंवा तिथं रागद्वेष सुद्धा कसे आहेत, अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ नाही आहेत. म्हणजे तिथं कषायांची पण तीव्रता नाही, तर उलट काय आहे, कषायांची मंदता आहे आणि मंदतेमध्ये तिथं काय आहे, तर भेदविज्ञान आहे. जरी बोलत नाही आपण किंवा आपण कुणाला काही सांगत नाही आहे किंवा तसं दाखवत नाही आहे, पण तिथं अंतरंगामध्ये आपल्या परिणामात काय आहे, की हे सगळं परद्रव्य आहे आणि मी ह्याचा करता नाही. एखादा पदार्थ करायचं ठरवलं, आता मला पदार्थ असा करायचा आहे, असाच झाला पाहिजे असं मी करणारा असं समजून आपण तो पदार्थ करायला घेतो आणि मग तिथं काय झालं, मान्यता मुळात काय आहे, की मी करणारा किंवा हे असं झालं पाहिजे, मी असं करणार. मग तिथं काय झालं, कर्ता बुद्धी असल्यामुळं तिथं अज्ञान झालं की नाही. आपण पराला त्याचा कर्ता मानल्यामुळं आपली अज्ञान बुद्धी आहे किंवा तिथं अज्ञान असल्यामुळं म्हणजे श्रद्धान पण कसं आहे, चुकीचं आहे आणि मग तो पदार्थ बिघडला तर तिथं म्हणणार की काहीतरी जे काय आपण, भले कधीतरी तो स्वतःवर पण घेईल की हां माझ्याकडनं चुकलं वगैरे असं पण म्हणेल किंवा कदाचित दुसऱ्याला दोष देईल, कदाचित स्वतःला दोष देईल. पण तिथं स्वतःला दोष घेणं सुद्धा बरोबर आहे का, त्या स्वतःला दोष दिल्यामुळं किंवा दुसऱ्याला दोष देऊन तिथं तो जीव दुःखी होतोय की माझा पदार्थ बिघडला, असं व्हायला नको होतं, मी एवढे प्रयत्न केले असंच झालं, असं दुःखी होतोय. त्याऐवजी तिथं जर आपल्याला सम्यक ज्ञान असेल तर सम्यक ज्ञानाच्या द्वारे आपल्या लक्षात काय येणार, परद्रव्य आहे, त्याची जशी योग्यता असेल तसंच तो पदार्थ घडणार. म्हणजे तो पदार्थ असंच होणार अशी त्याची योग्यता होती.
किंवा असंच केवलींच्या ज्ञानामध्ये झळकलं होतं की हा पदार्थ यावेळेस अशाच पद्धतीने घडणार, असं केवलींनी जाणलंय की नाही? केवल ज्ञानामध्ये काय झळकतं? काय झळकतं केवल ज्ञानामध्ये? अवघड वाटतोय का विषय? महत्वाचा कुठला राहिला? 3 लोकातील, तिन्ही काळातील, म्हणजे भविष्य काळामध्ये सुद्धा जे घडणार आहे, आता वर्तमानात काय घडत आहे आणि पूर्वी काय घडून गेलं, हे सगळं त्या ज्ञानामध्ये झळकते. मग आज पदार्थ माझ्याकडून चुकला, मग तो पदार्थ चुकला म्हणून मी दुःखी होणार, त्याचा त्रास करून घेणार, त्याच्या निमित्तात राग द्वेष होऊन पुढचे कर्म बांधले जाणार. त्याऐवजी सम्यक ज्ञान असेल तर काय जाणलं जाणार? की हा पदार्थ असं होण्याची त्या पदार्थाची योग्यता होती. आणि हे कुणाच्या ज्ञानामध्ये झळकलेलं आहे? केवलींच्या ज्ञानामध्ये. कधी झळकलेलं आहे? अनादी काळापूर्वी पण झळकलेलं आहे. कारण अनादी काळाच्या हिशोबाने आत्ता त्यांचं काय, त्यावेळेस त्यांनी जाणलं, म्हणजे भविष्यातलं जाणलं की नाही? भले आत्ता तो प्रसंग वर्तमानात घडतोय, पण त्यांनी कधी जाणलंय? खूप अनादी काळापूर्वी त्यांच्या जे कोणी केवली त्यांच्या ज्ञानामध्ये हे झळकलंय की नाही? जेवढं अजून पुढं अनंत काळामध्ये काय काय घडणार आहेत, कोण कुठल्या भावामध्ये काय काय करणार आहे, कुठल्या अवस्था होणार आहेत, कुठल्या गतीमध्ये असणार आहे, किती आयुष्य असणार आहे, हे सगळं, कुठले पदार्थ कसे कुठं काय, हे सगळं सुद्धा केवलींनी जाणले की नाही? आज जे केवली आहेत, अरिहंत, सिद्ध, पुढं होणाऱ्या सगळ्या पर्याय सुद्धा त्यांनी जाणलेले आहेत की नाही? म्हणजेच आज बिघडणारा पदार्थ असाच होणार होता, हे आपल्यामुळं झालंय का तसं होणार होतं म्हणून झालंय? लक्षात येतोय का? फरक लक्षात येतोय का? तसंच होणार होतं. हां, म्हणजे आपल्या हातात काय आहे हा विचार करायचा आहे. मग हे जर सम्यक ज्ञान असेल तर आपली दुःखातून तिथं त्यावेळेस आपण दुःखी होणार का? त्यावेळेस आपल्याला आकुलता होणार का? नुकसान झालं, पदार्थ चुकला किंवा माझ्यामुळं झाला, आता काय कर, म्हणजे असं होणार नाही. हां ठीक आहे, आपण प्रयत्न तर करणार योग्य करायचा, ते पण त्याच्यात योग्यतेनेच होणार आहे, पण आपल्या भूमिकेनुसार आपल्याकडून केलं जाणार, करणार नाही. करणं आणि केलं जाणं दोन्हीमध्ये फरक आहे. आपल्याला शाळेत होतं की नाही, कर्ता आणि कर्म, नाही कर्तरी आणि कर्मणी असे 2 प्रयोग होते. कर्तरीमध्ये काय होतं? मी केलं. आणि कर्मणीमध्ये काय म्हटलं जायचं? माझ्याकडून केलं गेलं. केलं गेलं मध्ये कर्ताभाव नाही आहे. अमृतचंद्राचार्यांनी हे जे आत्मख्याती वगैरे टीका लिहिलेल्या आहेत, समयसार ग्रंथ किंवा त्यांनी जे जे काही ग्रंथ लिहिलेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे, हे शब्द पुद्गल द्रव्य आहेत, त्यांची रचना त्यांच्या योग्यतेने झालेली आहे, मी ह्या ग्रंथाची रचना केलेली नाही. जर कोणी असं म्हणेल अमृतचंद्राचार्यांनी हा ग्रंथ लिहिला तर असं हे चुकीचं आहे, अशी कोणी गैरसमजूत करून घेऊ नका. म्हणजे एवढ्या मोठ्या ग्रंथाचे, म्हणजे एवढे ज्ञानी आचार्य, पण ते त्या ग्रंथाचं कर्तेपणा ते घेत नव्हते. आणि स्वतः तर त्यांनी घेतलाच नाही, पण आपल्याला पण काय सांगितलंय की तुम्ही सुद्धा मला याचा कर्ता म्हणू नका. म्हणजे हेच काय आहे तर सम्यक ज्ञान आहे. लक्षात येते का? आणि मग हे सम्यक ज्ञान असल्यामुळं मग तिथं जे जे काही घडेल, मग इष्ट घडेल अनिष्ट घडेल, म्हणजे आपल्या संयोगामध्ये ज्या ज्या घटना घडतात, जे जे काही प्रसंग, अनुकूलता प्रतिकूलता, चांगलं वाईट जे जे काही असेल, तर ते त्यावेळेस तसं घडण्याची योग्यता होती, त्या द्रव्याची तशीच योग्यता होती, हे आपल्याला त्या सम्यक ज्ञानाच्या द्वारे समजणार. आणि मग तिथं आपल्याला दुःख वाटणार का? अज्ञानामध्ये जे दुःख होतं, नुकसान झालं, कुणीतरी काहीतरी त्रास दिला, कोणीतरी काहीतरी बोललं, आपण इतकं दुःखी होतो आणि त्या गोष्टीवर आपण इतकी आकुलता किंवा राग द्वेष करत राहतो. घटना तर एकदा घडते, पण चिंतन आपलं किती चालू असतं? मनामध्ये तर असतं. संयोगामध्ये कोण असेल त्याला बोलून दाखवतो, ते असं झालं, त्यांनी तसं केलं, त्याने असं म्हटलं, परत फोनवर पण आपण तेच बोलत राहतो. म्हणजे हे का होतं तर त्याच्या मुळाशी काय आहे? अज्ञान आहे की मला त्यांनी त्रास दिला किंवा मी चांगलं केलं किंवा त्यांनी चांगलं केलं, म्हणजे करता आपण स्वतःला तरी मानतो किंवा पराला तरी मानतो. हे काय आहे? अज्ञान आहे. आणि जेव्हा हे अज्ञान नष्ट होतं म्हणजे सम्यक ज्ञान होतं, तर तिथं काय होतं आपल्याला लक्षात येतं की हां, त्या शब्दांची तशी योग्यता होती, आज ते शब्द तसे माझ्या कानावर पडणार होते, आज ती वस्तू तशी बनणार होती, त्याच्यामध्ये असा बिघाड होणार होता. किंवा एखादी वस्तू खूप छान झाली, खूप छान झाल्यानंतर पण आपल्याला तिथं काय होतं? अभिमान वाटतो की नाही, मी केलंय बरं का ते. म्हणजे
अगदी आपण असं आज मी हे केलं ना इतकं छान झालं, मग त्याच्यामध्ये ते सांगताना मी केलं हे सांगणं आपल्याला काय असतं तर इष्ट असतं, किंवा त्या मीपणामध्ये आपल्याला पण आनंद असतो आणि मग समोरच्यानी पण तिथं त्याचं कौतुक करावं. आणि समजा ती वस्तू चांगली झाली आणि त्याचं कौतुक जर झालं नाही तरीसुद्धा आपल्याला दुखतं. एवढं छान केलं आहे मी, एवढं त्यांच्यासाठी केलं आहे, पण त्यांना किंमतच नाही, त्यांनी साधं म्हटलं पण नाही की किती छान झालं आहे, किती छान केलं आहे. म्हणजे आपल्याला ह्या रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्या मागं मूळ काय आहे चूक आपली ते समजून घेण्यासाठी ही उदाहरणं आहेत बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत, असं नाही आहे की कोणाच्या आहेत कोणाच्या नाही आहेत, किंवा सर्वसाधारण आपण बघतोय. पण असं होतं की नाही, म्हणजे आपल्याला वाईट वाटतं, त्याच्या मागं कारण काय आहे तर आपण त्या वस्तूकडे त्या व्यक्तीकडे बघण्याची आपली दृष्टिकोन चुकीचा आहे, अज्ञान आहे. काय अज्ञान आहे तर तिथं आपण परद्रव्याला कर्ता मानतोय, किंवा परद्रव्यामुळं मी सुखी, परद्रव्यामुळं मी दुःखी ही मान्यता आहे. आणि त्यामुळं तिथं आपल्याला काय आहे, अज्ञानाच्या द्वारे दुःखाचीच प्राप्ती आहे. म्हणून मूळ जर सुधारलं, मग हे जे काय आहे परद्रव्य स्वतंत्र आहे. म्हणजे खूप बेसिक दृष्टांत आहेत हे आपले, म्हणजे अगदी छोटे छोटे वाटत आहेत, किंवा काय प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे. 3 शब्दाचं वाक्य, पण ह्या वाक्यामध्ये एवढं मोठं आहे. हे एक वाक्य जरी आपल्याला समजलं तरी आपल्या जीवनामध्ये आपण सुखी होणार. म्हणजे असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सिद्धांत आहेत. त्यातला एक एक सिद्धांत जरी आपल्या जीवनामध्ये उतरला म्हणजे आपल्याला तो पटला, तो स्वीकारला, त्यानुसार आपण आचरण केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख राहणारच नाही, किंवा आपण परत ह्या संसारामध्ये राहणार नाही. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला काय होणार, मोक्षाची प्राप्ती होणार, किंवा खऱ्या सुखाची प्राप्ती होणार. तर म्हणून अज्ञानपूर्वक आचरण की निवृत्ती हे महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपल्याला दुःख वाटतंय त्याचं मूळ कारण एक आहे की अज्ञानपूर्वक आचरण. अज्ञानपूर्वक आचरण का होतंय तर अज्ञान आहे. अज्ञान का आहे तर श्रद्धान चुकीचं आहे. म्हणजे सगळ्यात मुळाशी जर बघायला गेलं तर चूक कुठं आहे तर मान्यतेमध्ये चूक आहे. आणि ती मान्यता आपल्याला काय करायचं आहे, बदलायची आहे. मग मान्यता बदलली की ज्ञान सम्यक होणार, ज्ञान सम्यक झालं की आचरण सम्यक होणार, म्हणजे अज्ञानापासून आपली निवृत्ती होणार. तर छान झालंय कोणी म्हणलं तरी ठीक आहे, आपण हसणार, किंवा त्याच्यामध्ये मी केलंय असा अभिमान तिथं आपल्याला होणार नाही. जेव्हा आपल्याला हे समजणार की मी तर केलंच नाहीये, मी फक्त ते होण्यामध्ये निमित्त आहे. आपण मध्ये बघितलं होतं की नाही, रोटली केली, कुणी केली रोटली, मी केली म्हणतो, पण माझ्यामुळं झाली का रोटली, माझ्यामुळं रोटली झाली असती तर मग ज्वारीच्या पिठाची पण व्हायला पाहिजे, डाळीच्या पिठाची पण व्हायला पाहिजे, मातीपासून पण व्हायला पाहिजे. कुठली पण जी गोष्ट आपल्या घरामध्ये आहे त्या गोष्टीपासून मग आपण दशमी करायला पाहिजे. म्हणजे दशमी होण्याची योग्यता किंवा रोटली होण्याची योग्यता त्या कणकीमध्ये आहे, म्हणून ती रोटली किंवा दशमी तिथं झाली. आपण केली म्हणून झाली नाही. आपण म्हणतो ना एवढी छान रोटल्या फुगतात माझ्या की बास, मग ती रोटल्या आपण केल्या म्हणून फुगतात का त्याची योग्यता आहे. हे जर मुळामध्ये आपल्याला समजलं की त्याची योग्यता आहे, आज तशीच रोटली होणार अशी त्या गव्हाची कणकीची योग्यता होती. आणि मग जरी आपल्याला कोणी कौतुक केलं तरी आतून आपल्याला असं, जरी तिथं काही बोलून दाखवलं नाही तरी आतून आपल्याला हे भाव पाहिजेत की मी तर करणारा नाही, त्याच्या योग्यतेने ते झालेलं आहे. म्हणजे आपल्याला कौतुक म्हणत असताना तिथं कर्ता भाव नाही आहे. आता आपण म्हणतोय ना, समजा आता कुठंतरी आपण गेलो, यात्रेला गेलो, त्या रूममध्ये राहतोय, मग तिथं कोणीतरी आपल्याला भेटलं तर काय म्हणतोय, ही माझी रूम आहे. मग आपली रूम आहे का ती खरं, किती दिवसासाठी आहे, किंवा आपण एक रिझर्वेशन जे आहे तिथं बसलोय त्या सीटवर, किंवा ते रिझर्वेशन आपलं आहे आणि तिथं दुसरं कोणीतरी बसलंय, आपण काय म्हणतोय, उठा ही सीट माझी आहे. मग ती माझी म्हणजे आपली, आपण घरात येऊन घेऊन येणार का येताना, नाही येणार. म्हणजे तिथं म्हणताना आपण माझी म्हणतोय, पण आपल्याला आतमध्ये मान्य आहे की नाही, किंवा असा स्वीकार आहे की नाही की हे काही माझं नाही आहे, तात्पुरतं तिथं पोचण्यापुरतं हे काय आहे मी रिझर्व केलेलं आहे, किंवा तोपर्यंत मी ही जागा माझी म्हणणार. पण खरं आपण ती स्वतः गाडी बनवलेली नाही, किंवा ती सीट आपण बनवलेली नाही, किंवा ती सीट आपण घरी घेऊन जाणार नाही, तरी सुद्धा आपण कुठल्या हक्काने म्हणतोय, मग वरून म्हणतोय, पण अंतरंगात माहिती आहे की ही गाडी आपली नाही, किंवा ही सीट पण आपली नाही आहे.
बरोबर आहे, ती रूम आपली नाही आहे. आपण 2 दिवस इथं राहणार आणि परत आपल्या आपल्या घरी आपण जाणार. म्हणून व्यवहाराला काय म्हटलेलं आहे, कहो पर मानुमत. किंवा आपण आता ह्या घरामध्ये राहतोय आणि आपण ह्याच्यापेक्षा मोठं नवीन घर घेतलं, मग तिथं राहायला गेलो आणि हे घर विकून टाकलं. मग पुन्हा ह्या रस्त्यावरून जाताना आपण आपल्यासोबत कोण आहे त्याला काय म्हणतो, हे बघा आमचं घर. आता आहे का आपलं घर ते? पण म्हणताना म्हणतो की नाही हे आमचं घर. मग भले आधीचं म्हणू, पण आमचा हा शब्द तिथं येणार की नाही. म्हणजे तिथं व्यवहाराने बोललं जाईल. किंवा अगोदर त्या घरामध्ये राहताना आपल्याला जो माझं म्हणून होतं ते आता रस्त्यावरून विकल्यानंतर आपल्याला तो भाव आहे का? आपलं आहे म्हणून आता त्या घरामध्ये जातोय का आपण? पहिलं राहत होतो तिथं तसं राहू शकतोय का? मग ह्याला म्हणायचं व्यवहार. आणि अंतरंगातून ते माझं आहे असं समजून तिथं राहत असताना जे जे करतो तर तो म्हणायचा निश्चय. म्हणून आता व्यवहारात मी केलं वगैरे म्हटलं जाईल, पण तिथं अंतरंगामध्ये हे श्रद्धान आहे की हे करणारा मी नाही, तर हे मी फक्त जाणणार आहे. म्हणजे बोली भाषेमध्ये तर ह्या सगळ्या क्रिया कराव्या लागतील, त्याशिवाय व्यवहार आपले चालणार नाहीत. म्हणजे व्यवहार पण गरजेचं का आहे? जर व्यवहारात व्यवहारासारखं राहिलं नाही तर तिथं व्यवहार पण चालणार नाहीत आणि निश्चय पण होणार नाही. एक सुमत प्रकाशजींचं उदाहरण म्हणजे ते नेहमी देतात की आता व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो की एखाद्या म्हणजे नाव आहे, वस्तूचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे, क्रियेचं नाव आहे की नाही. मग आता समजा एखाद्या मुलाला काय पाहिजे, दूध पाहिजे. तर आता ते म्हणतात की व्यवहार जर आपण पाळला नाही, मग तो जर निश्चयाभासी भाषेमध्ये जर बोलायला लागला, म्हणजे आता मी काय केलंच नाही आहे, मी काय हेच नाही आहे, हे माझं नाहीच आहे, असं जर तो सगळं बोलत राहिला किंवा जे काही शब्द शास्त्रामध्ये आहेत त्या रूपाने बोलत राहिला तर काय अडचण येईल, असं एक उदाहरण त्यांनी दिले. मग आता एका नोकराला तो दूध मागतोय, त्याला दूध पाहिजे आणि दूध मागतोय. आता नोकर म्हणजे काय दिसतंय, शरीर त्याचं दिसतंय. शरीर म्हणजे पुद्गल, त्याला दूध पाहिजे. दूध काय आहे, पुद्गल आहे. पुद्गलच आहे ना. आता आपल्याला व्यवहार चालण्यासाठी आपण ते प्रत्येकाचं हे दूध आहे, साखर आहे, भाजी आहे, काय जे जे काही आहे ती नावं सगळी व्यवहाराने आहेत. पण असताना मूळ काय आहे, ते पुद्गल द्रव्य आहे. मग आता त्यांनी काय केलं, ते असं निश्चयाभाषी एक उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. म्हणजे दूध पण पुद्गल, साखर काय झाली, पुद्गल. ते दूध ग्लासमध्ये घेतलं, ग्लास पुद्गल, चमच्याने हलवलं, पुद्गल. आणि आता पिणार कोण, शरीर, म्हणजे ते शरीर पण पुद्गल. मग तो काय म्हणतो, ए पुद्गल, पुद्गल में पुद्गल डाल के चमचा से, म्हणजे चमचा पण नाही, पुद्गलाने हलवून पुद्गलाला दे, पुद्गलाला प्यायचंय. आता इथं काय म्हणजे व्यवहारामध्ये त्याला काय समजणार, समोरच्याला तरी काय समजणार, किंवा म्हणजे किती गोंधळ होऊन जाईल. म्हणून व्यवहाराने हे सगळं जरी नावं आहेत किंवा त्या क्रिया आहेत किंवा ते कराव्या लागत आहेत, करताना दिसतंय, तरी सुद्धा ते सगळं करत असताना त्याच्या मागची जी भूमिका किंवा त्याच्या मागचं श्रद्धान, त्याच्या मागचं तत्व हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. लक्षात येते का? म्हणजे एक द्रव्य दृष्टीने त्यांनी बघितलं की सगळे द्रव्यच आहेत ना, मग हे दिसतंय ते पुद्गलच आहे, मग त्याला नाव कशाला पाहिजे, पुद्गल 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 सगळं म्हटलं तर काय कळणार आहे. लक्षात येते का? आता हे आपल्याला कागदपत्र आहेत आपल्या घराची, म्हणून आपण म्हणतोय. विकल्यानंतर ते दुसरे कुणाच्या नावावर कागदपत्र होणार, मग त्यावेळेस तिथं आपला हक्क राहणार का? म्हणजेच आत्ता पण आपला हक्क तिथं नाही. आत्ता सुद्धा जसं त्या ट्रेनमध्ये 2 दिवसाचा प्रवासापुरता आपलं रिझर्वेशन आहे, तसं जोपर्यंत आपली योग्यता ह्या घरामध्ये राहायची तोपर्यंत आपण ह्याला आपलं घर व्यवहाराने म्हणणार. निश्चयाने जर हे आपलं असतं तर आपण जिथं जाऊ तिथं ते आपल्यासोबत आलं असतं. मग पुढच्या गतीत गेलो, पुढच्या शरीरात गेलो तर तिथं जाताना सगळं आपलं आपल्याला नेता आलं असतं. नेऊ शकतो का आपण ह्यातलं काहीतरी? जे आपलं नाही त्यातलं आपण एक अणुभर कणभर सुद्धा नेऊ शकत नाही, आणि जे आपलं आहे त्यातलं एक अणुभर कणभर सुद्धा ते आपण इथं ठेवून जात नाही किंवा ठेवू शकत नाही. ते आपल्यापासून वेगळं होऊच शकत नाही. आत्म्यामध्ये ज्ञान आहे, तर हे ज्ञान आपल्यापासून कधी वेगळं होणार? पुढच्या गतीमध्ये जाताना थोडं हितं राहिलंय असं होतंय का? किंवा आत्म्याचे दुसरे कुठलेही गुण कुठं राहिलेत आणि तिथं विसरलंय किंवा तिथं हरवलंय असं होतंय का? आपल्याला ते विचार करण्याची पण गरज नाही आहे. हे शरीर सुटणार तेव्हा ह्या जीवाचे जेवढे काही
गुण आहेत, जे काही जीवाचं अस्तित्व स्वरूप आहे ते पूर्णच्या पूर्ण काय होणार आहे, जिथं आपला नवीन जन्म होणार आहे तिथं जाणार आहे. पण हे शरीर इथं राहणार, हे घर इथं राहणार, ह्या शरीराचे सगळे नातेवाईक, ह्या शरीरासाठी गोळा केलेल्या सगळ्या वस्तू त्या येणार आहेत का आपल्यासोबत? म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हे सगळं परद्रव्य आहे. आपण त्याला आपलं आपलं मानतोय, आपलं आपलं मानून त्याच्यामध्ये रमतोय, त्याच्यामुळं सुखी दुःखी होतोय. तर हे काय आहे, अज्ञानपूर्वक आचरण आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य बघतोय. मग ह्या सम्यक चारित्र्याला प्राप्त करायचंय तर हे अज्ञानपूर्वक आचरण जे आहे तर ते का आहे आणि ते कसं बदलेल ह्याच्यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. लक्षात येतोय का हा पॉइंट? मधून लक्षात येते. आपल्याला शब्द कधी कधी आपण वाचून पुढे जातो, पण त्या शब्दावर चिंतन केल्यानंतर आपल्याला कळतं की किती काय काय त्याच्यामध्ये भरलेलं आहे. एक अज्ञानपूर्वक आचरण ह्या शब्दामध्ये म्हणजे आपल्या संसारामध्ये आजपर्यंत अनादिकाळापासून जे जे काही आपण केले ते सगळं त्या अज्ञानपूर्वक आचरणामध्ये येते. जर आपल्याकडनं अज्ञानपूर्वक आचरण झालं नसतं, सम्यक आचरण झालं असतं तर आज आपण ह्या अवस्थेमध्ये इथं दिसलो नसतो. आपण पण कुठं असले असतो, अरिहंत सिद्ध अवस्थेमध्ये आपण पण असलो असतो. म्हणून आपल्याला बदलायचंय काय, हे जे चिंतन आहे आपलं किंवा विचार आहेत, अज्ञानपूर्वक क्रिया, त्याच्या पाठीमागं असलेलं श्रद्धान चुकीचं, तर हे सगळं काय आहे, अज्ञानपूर्वक आचरणाचं कारण आहे. म्हणून ह्याच्यापासून जर निवृत्ती करायची असेल तर काय करायचंय, सम्यक दर्शन ज्ञानपूर्वक आत्मा में स्थिरता का होना सम्यक चारित्र है. मग ह्या अज्ञानपूर्वक आचरणापासून निवृत्त व्हायचंय. निवृत्त व्हायचे म्हणजे काय, हे अज्ञानपूर्वक आचरण आपल्याला सोडून द्यायचे. म्हणजेच काय करायचंय, सम्यक आचरण करायचं आहे. आणि ते करायचं तर तिथं सम्यक दर्शन पाहिजे, सम्यक ज्ञान पाहिजे आणि त्याच्याद्वारा आपण आपल्या आत्म्यामध्ये स्थिरता करणार. तेव्हा तिथं काय होणार आहे, सम्यक चारित्र होणार आहे. सम्यक चारित्र म्हणजे आचरण. मग आचरण आपण आजपर्यंत परामध्ये करत होतो, परद्रव्याच्या क्रियेला माझं स्वतःचं आचरण मानत होतो. मग आता तिथं काय करायचंय, स्वतःमध्ये आचरण करायचंय किंवा स्वतःला जाणायचंय, स्वतःमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, तर ते सम्यक चारित्र म्हटलं जाईल. यह तीनों क्रमशः आत्मा के श्रद्धा, ज्ञान और चारित्र गुणों की शुद्ध पर्याय है. काय सांगितलं, हे 3 गुण आहेत आत्म्याचे. कुठले, श्रद्धा, ज्ञान, चारित्र. हे गुण आहेत हे लक्षात येते ना सगळ्यांना. म्हणजे आता साखर आहे तर साखरेमध्ये साखरेचे गुण विचारले तर आपण म्हणतो की नाही, साखर पांढरी आहे, साखर गोड आहे, साखर चौकोनी आहे, किंवा साखर विरघळणारी आहे, किंवा साखर खडी साखरेच्या फॉर्ममध्ये आहे, किंवा साखर आपण काय केलेली आहे, पिठी साखर केलेली आहे. म्हणजे असं साखरेचे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वर्णन करतो. तसं हे श्रद्धा, ज्ञान, चारित्र हे जीवाचं वर्णन आहे. हे जीवामध्ये असणारे गुण आहेत. आणि हे 3 गुण जेव्हा शुद्ध अवस्थेमध्ये येतील, आता साखर आपण धुतो की नाही, निर्वाण लाडू करायचं आहे किंवा आपल्याला साखर आहारासाठी वगैरे वापरायची, तेव्हा आपण काय करतो, साखर धुतो म्हणजे काय करतो, त्याच्यामध्ये असलेली जी घाण आहे, मळी आहे, तर ते सगळं काय करतो, काढून टाकतो. मग ते काढण्यासाठी त्या साखरेला धुतलं जातं, उकळलं जातं, किंवा जे जे काही त्याचा पाक वगैरे आपण करतो. त्यानंतर धुतलेल्या साखरेला काय म्हणतो आपण, शुद्ध साखर म्हणतो की नाही, शुद्ध साखर. तसं ह्या सम्यक दर्शन, ज्ञान, श्रद्धा आणि चारित्र हे जीवाचे जे गुण आहेत तर त्यांना सम्यक म्हटलं जाईल, शुद्ध म्हटलं जाईल. कधी म्हटलं जाईल, जेव्हा ते मिथ्या श्रद्धा नष्ट होणार, मिथ्या ज्ञान नष्ट होणार, मिथ्या चारित्र तिथं नष्ट होणार. मग ह्या 3 गोष्टी नष्ट झाल्यानंतर आता आपल्या आत्म्याचे गुण कसे झालेले आहेत, त्याच्यातली अशुद्धता नष्ट झालेली आहे. जशी ती साखरेतून मळी नष्ट झाली तशी अज्ञान किंवा अश्रद्धान आणि असंयम म्हणजे काय, बाहेर आचरण म्हटलं तरी चालेल, किंवा पापरूप प्रवृत्ती म्हटलं तरी चालेल, किंवा आत्म्यापासून दूर असणं म्हटलं तरी चालेल. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने शेवटी त्याचा अर्थ एकच आहे. मग असं ज्ञान, श्रद्धा, चारित्र शुद्ध स्वरूपाला प्राप्त होणार. लक्षात येते, जी अशुद्धता होती कशाची, मिथ्यात्वाची, अज्ञानाची आणि असंयमाची, ही अशुद्धता त्याच्यातून निघून गेल्यानंतर तिथं
आता ते ज्ञान, दर्शन आणि चारित्र कसं म्हटलंय, शुद्ध पर्यायामध्ये आलं असं म्हटलेलं आहे. मोक्ष मार्ग यह शब्द एक वचन है, जो यह सूचित करता है कि मोक्ष के 3 मार्ग नहीं किंतु तीनों का एकत्व मोक्ष मार्ग है. मोक्ष मार्ग का अर्थ है अपने आत्मा की शुद्धि का मार्ग. मोक्ष मार्ग म्हणजे काय, आपण म्हणतो ना विलक्षण सुख वगैरे, मग हे विलक्षण सुख म्हणजे काय, आत्म्याला शुद्ध केल्यानंतर मिळणार आहे. आत्म्याला शुद्ध करायचं म्हणजे धुवायचंय का, तर त्याच्यामध्ये जी अशुद्धता आहे तर ती मुख्य अशुद्धता आहे ती मान्यतेची. कसली मान्यता, विपरीत मान्यता. आणि ही विपरीत मान्यता नष्ट करणं तर हेच काय आहे, तर हेच आत्म्याची शुद्धी आहे. आणि ह्या आत्म्याच्या शुद्धीच्या द्वारा आपल्याला काय मिळणार आहे, मोक्षाचा मार्ग. म्हणून इथे सांगितलंय मोक्ष मार्ग का अर्थ है अपने आत्मा की शुद्धि का मार्ग, पंथ उपाय. उसे अमृत मार्ग, स्वरूप मार्ग अथवा कल्याण मार्ग भी कहते हैं. म्हणजे हे मोक्ष मार्गाचे समानार्थी शब्द सांगितले. काय सांगितलं, अमृत मार्ग. अमृत म्हणजे आपण काय म्हणतो, ज्याद्वारे आपण अमर होणार, म्हणजे आपल्याला परत कधी मरण राहणार नाही, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मिटण्याचा मार्ग, म्हणून ह्याला अमृत मार्ग म्हटलंय. स्वरूप मार्ग म्हणजे आपल्या स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. जसं आपलं शुद्ध स्वरूप आहे तर ते शुद्ध स्वरूप प्रकट होणार आहे, त्यामुळं तिथं त्याला स्वरूप मार्ग पण म्हटले. कल्याण मार्ग का म्हटलेला आहे, कल्याण म्हणजे काय, सुख, जिथं आपल्याला सुख मिळणार आहे. म्हणजे कुठल्याही शब्दाच्या द्वारे आपल्याला काय आहे तिथं मोक्ष मार्गापर्यंत किंवा मोक्षच त्याच्यातून अर्थ निघतोय. इस सूत्र में अस्ति से कथन है जो यह सूचित करता है कि इससे विरुद्ध भाव जैसे राग, पुण्य इत्यादि से धर्म होता है या वे धर्म में सहायक होते हैं. इस प्रकार की मान्यता ज्ञान और आचरण मोक्ष मार्ग नहीं है. अस्ति से कथन म्हणजे काय, पॉझिटिव्ह. आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह बोलणं, पॉझिटिव्ह म्हणजे आहे, असणं असं बोलणं, आणि नाही, नसणं असं बोलणं, ह्याला काय म्हटलेलं आहे, निगेटिव्ह किंवा नास्ती. मग इथं काय सांगितलंय, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र हा मोक्षाचा मार्ग आहे. आहे म्हणजे काय आहे, तर ते अस्ति म्हटलेलं आहे. मग सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र हा मोक्षाचा मार्ग आहे, हे अस्थिरूप कथन म्हटलंय. मग आता नास्तिरूप कथन काय येणार, ह्याच्या उलट काय, तर काय सांगितलंय, राग, द्वेष किंवा पुण्य ह्याच्याद्वारे धर्म होतो अशी मान्यता, असं ज्ञान आणि असं आचरण असेल तर तो मोक्ष मार्ग नाही. दुसऱ्या शब्दात म्हटलं तर मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र हा मोक्षाचा मार्ग नाही. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आहे मोक्षाचा मार्ग, तर मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र मोक्षाचा मार्ग नाही. हे त्याच्यातून नास्तीपूर्वक सांगितले. इस सूत्र में सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राणी कहा है वह निश्चय रत्नत्रय है, व्यवहार रत्नत्रय नहीं है. इसका कारण यह है कि व्यवहार रत्नत्रय राग होने से बंध रूप है. म्हणजे जरी आपल्याला व्यवहार मोक्ष मार्गाच्या द्वारे निश्चय मोक्ष मार्गाला पकडायचे किंवा निश्चय मोक्ष मार्गापर्यंत पोहोचायचे, तरी सुद्धा हा ग्रंथ कशाचा आहे, निश्चय मोक्ष मार्गाचा आहे किंवा निश्चय मोक्ष मार्ग महत्त्वाचा आहे दोन्हीमध्ये, हे त्यांना सांगायचे. म्हणून तिथं सांगितलंय की निश्चय रत्नत्रयाचंच इथं काय आहे, कथन केलेलं आहे किंवा त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. व्यवहार मोक्ष मार्गाला पण महत्त्व आहे, पण ते कसं आहे, निश्चयाच्या मानाने गौण रूपाने आहे. गौण म्हणजे काय, फक्त तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत आहे. म्हणजे एकदा तिथं पोहोचल्यानंतर परत आपल्याला मोक्ष मार्गाची, व्यवहार मोक्ष मार्गाची तिथं आवश्यकता राहणार नाही. आणि दुसरं कारण हे सांगितलंय की व्यवहार रत्नत्रय राग होणे से, राग म्हणजे काय, त्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे काहीतरी करायचंय हा भाव किंवा ह्या क्रिया करायच्यात, म्हणजे त्या क्रियांबद्दलचं काय आहे, आपल्याला राग आहे. मला पूजा करायची आहे, पूजा करायची म्हणजे काय आहे, तर तो भाव म्हणजे राग भाव झाला, शुभ भाव झाला ना, तो शुभ भाव आहे. शुभ भावाच्या द्वारे तिथं काय होणार आहे, कर्म बंद होणार आहे, पुण्यच बांधलं जाणार आहे, पण ती शेवटी काय आहे, कर्मच आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, व्यवहार रत्नत्रय राग होणे से बंधरूप आहे. बंधरूप आहे म्हणजे
कर्माच्याच बंधाला कारणीभूत आहे. लक्षात येते का? इस सूत्र में मोक्ष मार्ग शब्द निश्चय मोक्ष मार्ग बतलाने के लिए कहा है, ऐसा समझना चाहिए. मोक्ष मार्ग परम निरपेक्ष है. परमनिरपेक्ष है म्हणजे निश्चय मोक्ष मार्ग जो आहे तर त्या मोक्ष मार्गासाठी तिथं परद्रव्याची अपेक्षा नाही. म्हणजे परद्रव्य माझ्या कर्माची निर्जरा करेल किंवा शुभक्रियाच्या द्वारे माझ्या कर्माची निर्जरा होईल, शुभक्रियेच्या द्वारे मला मोक्ष मिळेल. म्हणजे तिथं परावर अवलंबून राहिलो ना आपण. पूजा, दान, स्वाध्याय, तप ह्याद्वारे मला मोक्ष मिळेल असं जर आपण मानलं तर तिथं काय झालं? पराच्या अवलंबनाने मोक्ष मानला. मग असं तर मोक्ष मार्गामध्ये नाही. म्हणून तिथं काय आहे? मोक्ष मार्ग परमनिरपेक्ष आहे. म्हणजे मोक्ष मार्गामध्ये, निश्चय मोक्ष मार्गामध्ये परद्रव्याच्या किंवा परक्रियेची कुठलीही तिथं अपेक्षा नाही. तर एकमात्र स्वावलंबन रूप निरपेक्ष असा हा मोक्ष मार्ग आहे. आता निरपेक्ष हे कसलं आहे? नास्तिरूप कथन आहे. मग अशी आपण आस्ती नास्ती बघितलं ना. मग आता इथं काय सांगितलंय? परमनिरपेक्ष. निरपेक्ष म्हणजे कुणाची गरज नाही आहे मला असं म्हणतो ना आपण. म्हणजे ते नास्तिरूप कथन. म्हणजेच काय अर्थ होतो याचा? मी पूर्ण स्वावलंबी आहे. बरोबर आहे का? म्हणजे मला परद्रव्याची किंवा पराची गरज नाही. म्हणजेच मी माझं करण्यासाठी सामर्थ्यशील आहे किंवा मला त्याची स्वतंत्रता आहे. म्हणून इथं सांगितलं की परमनिरपेक्ष है. निज परमात्म तत्व के सम्यक श्रद्धा ज्ञान अनुष्ठान रूप शुद्ध रत्नत्रयात्मक मार्ग परम निरपेक्ष होने से मोक्ष मार्ग है और वह शुद्ध रत्नत्रय का फल निज शुद्धात्मा की प्राप्ती है. म्हणजे निज परमात्म तत्व. आता आत्म्यासाठी किंवा जीवासाठी असे वेगळे वेगळे शब्द येणार आहेत. निज म्हणजे माझ्या स्वतःचं काय? परमात्म तत्व म्हणजे परम उत्कृष्ट असं जे तत्व आहे माझं, तर ते तत्व परम निज परमात्म तत्व के सम्यक श्रद्धा ज्ञान अनुष्ठान रूप. आता अनुष्ठान शब्दाचा अर्थ काय येणार इथं कोण सांगते? सम्यक श्रद्धा आणि अनुष्ठान. सम्यक श्रद्धा ज्ञान आणि अनुष्ठान. तर अनुष्ठानचा अर्थ इथं काय येणार? म्हणजे असे वेगळे वेगळे शब्द आहेत. आता अनुष्ठान म्हणजे काय? एखादं काहीतरी गोष्ट करण्याचा जो संकल्प, ती क्रिया आपण करतो ना. नमोकार मंत्राचं अनुष्ठान केलं असं म्हणतो की नाही आपण. अनुष्ठान म्हणजे काय? तेवढा वेळ तिथं नमोकार मंत्र म्हणण्याचं ठरवलं किंवा तो म्हणला म्हणून त्याला अनुष्ठान म्हटलं जातं. मग करणं ह्या अपेक्षेने तिथं अनुष्ठान रूप. मग ह्या तीनच्या द्वारे शुद्ध रत्नत्रय मार्गाचं अवलंबन घेऊन काय आहे तिथं त्या मार्गावर चालणं. तर हेच काय आहे? मोक्ष मार्ग आहे किंवा रत्नत्रयात्मक मार्ग परमनिरपेक्ष होणे से मोक्ष मार्ग आहे. म्हणजे माझ्याच आत्म्याचं मला काय करायचंय? श्रद्धान करायचंय. माझ्याच आत्म्याचं मला ज्ञान करायचंय. माझ्याच आत्म्यामध्ये मला राहायचंय. मग इथं मला परद्रव्याची कुणाची गरज लागली? शरीराची लागली, देवशास्त्र गुरूंची लागली. म्हणजे जेव्हा मी आत्म्यामध्ये जाणार त्यावेळेस मला ह्या बाहेरच्या सगळ्या गोष्टींचं अवलंबन सोडावं लागणार नाहीये. सुटलं जाणार आहे माझ्याकडून. ते सुटलं जाणार आहे. म्हणजे अंगणातून घरामध्ये प्रवेश केला, अंगण सुटलं का सोडावं लागलं? आपोआप सुटतंय. आतमध्ये पाय ठेवला की तिथं अंगणातलं आपलं अस्तित्व संपलं. मग तसं हा मार्ग कसा आहे? निरपेक्ष आहे. बाहेरच्या कुठल्याही द्रव्याची किंवा कोणाचीही इथं अपेक्षा नाही. और वह शुद्ध रत्नत्रय का फल निज शुद्धात्मा की प्राप्ती है. आणि अशा शुद्ध रत्नत्रयाचं अवलंबन म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं श्रद्धान, ज्ञान आणि त्याच्यामध्ये राहणं किंवा त्याच्यामध्ये लीन होणं. तर हेच काय आहे? ह्याच्याद्वारे आपल्याला शुद्ध आत्मस्वरूपाची म्हणजे कशी शुद्ध आत्मस्वरूप म्हणजे कुठलं घ्यायचं? आता इथं पूर्ण कर्मरहित अवस्थेची प्राप्ती होणार आहे. कथन करण्याची पद्धती किंवा त्याच्या मागचा भाव, अपेक्षा ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ओम सावधान जाणा हा मी शुद्ध
जीव आहे. जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, हा मी जीवच आहे, शरीर नाही. मी या शरीरादी परद्रव्यापासून अत्यंत भिन्नच आहे. मी परद्रव्याचा स्वामी नाही, कर्ता नाहीच. परद्रव्य माझ्या सुखदुःखाचे कारण नाही, साधन नाही. परद्रव्य स्वतंत्र आहे, हा मी जीव देखील स्वतंत्रच आहे, स्वाधीन आहे. हा मी परनिरपेक्ष आहे. मला माझ्या जगण्यासाठी, सुखासाठी, आनंदासाठी परद्रव्याची, शरीराची, धनाची अपेक्षा, गरज नाहीच. परमनिरपेक्ष